श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, श्री गुरुभ्यो नमः। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, दावनाथ महाराज की जय, 84 सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 23। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करतायत की लक्ष्मीपती दुष्टांचं, दानवांचं, असुरांचं मर्दन करणारा आणि भक्ताच्या मनातलं मनोरथ पूर्ण करणारा, पूर्ण काम चकोर, त्या चकोराला जसा चंद्राला पाहिल्यानंतर आनंद होतो आणि तसं भक्तांच्या मनातलं मनोरथ पूर्ण करणारा यादवेंद्र आदी पुरुष, दुधाच्या समुद्रामध्ये वास्तव्य करणारा, श्रोत्यांच्या चित्ताला समाधान देणारा आणि आनंदाचा सागर उचंबळला जाईल अशी कृपा करणारा, पुढची कथा सांगण्यासाठी आणि माझ्या बुद्धीला चालना दे अशी ग्रंथकर्ते विनंती करू लागलेले आहेत। पाठीमागच्या 22व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथाने मीननाथाला मारलं आणि पुन्हा जिवंत केलं, श्री गुरुचा भाव पाहिलेला आहे। मच्छिंद्रनाथांनी अज्ञानपण घेतलं आणि मीननाथासाठी रडू लागले, दुःख केलं, पण गोरक्षनाथांना जाणीव झालेली आहे आणि त्या गोरक्षनाथांची परीक्षा घेण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी दुःख केलं। अशा पद्धतीनं तिथून गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तैलंग देशामध्ये गोदावरी नदीच्या काठावरती समुद्राच्या तीराला पोचलेले आहेत। गोदा संगम केलेला आहे। आत्मलिंग शिवलिंग आहे, त्या शिवलिंगाची पूजा केलेली आहे। गोदावरीचं तट पाहिलेलं आहे। पश्चिम देश फिरू लागलेले आहेत। 12 ज्योतिर्लिंग, त्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे। औंड्या नागनाथाच्या ठिकाणी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि गोदावरीमध्ये स्नान केलं आणि तिथून मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मीननाथाला घेऊन पुढं चालू लागलेले आहेत। आणि मार्गामध्ये चालत असताना वाल्मिक स्थान पाहिलेलं आहे, गर्भगिरी पर्वत। त्या गर्भगिरी पर्वतावरती येऊन पोचले। ते वन अतिशय कर्कश, अचाट असं, गगनचुंबित आकाशापर्यंत उंच अफाट असे वृक्ष आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठं गवत, चालायला वाट सुद्धा मिळत नाही अशी अवस्था। वाघ आहेत, कोल्हे आहेत, सिंह आहेत, डुकरं आहेत, रानामध्ये हिंडणारी उन्मत्त अशी उग्र प्राणी आहेत, जाळ्या आहेत, कर्दळी आहे, जिथं सूर्याचं किरण सुद्धा जमिनीवरती येऊ शकणार नाही असं ते घनघोर वन आहेत। बोरीची, बाबळीची, पळसाची, आपट्याची, कर्दळीची अशी अनेक नावाची खैराची झाडं आहेत, हिवराची झाडं आहेत, काट्या कुट्यांची झाडं त्या वनामध्ये गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी प्रवेश केलेला आहे। खांद्यावरती मीननाथ आहे आणि मग त्या काठ्याच्या वनामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पानाची झोपडी असावी असं ते आच्छादलं गेलेलं वन आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय घनदाट असं गवत आहे। ते गवत सुद्धा त्या झाडांना व्यापून राहिलेलं आहे। जसं या धरादेवीला, या पृथ्वीलाच वस्त्रानं झाकलं की काय,
असं वाटू लागलेलं आहे. असं ते महान असं वन आहे आणि त्या वनामध्ये ही पृथ्वीच हिरवागार शालू नेसली असं वाटू लागलेलं आहे. तर ती शालू कशासाठी नेसली तर परपुरुष जो सूर्य आहे त्या सूर्याला लाजून कुलवंत अशी ती स्त्री म्हणजे पृथ्वी लाजली गेलेली आहे आणि स्वतःचं शरीर हिरव्यागार अशा त्या गवतामध्ये वनस्पतीनं झाडानं आपल्या शरीराभोवती गुंडाळलेला आहे असं ग्रंथकर्ते बोलू लागले. आणि म्हणून ती धरादेवी लज्जित झाली आणि आपलं जे शरीर आहे ते शरीर सर्व त्या गवतानं व्यापून टाकलं. असं हे अचाट वन आहे आणि तिथं मात्र कुणाचंही दर्शन होत नाही, तिथं कुणालाही जाता येत नाही. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मनामध्ये दचकले गेलेले आहेत. मग मनामध्ये कशासाठी दचकले तर झोळीमध्ये त्या मैनांकिनीनं किलोत्तळेनं जी सोन्याची वीट घातलेली होती, कुणीतरी चोर येतील आणि आपली ती सोन्याची वीट हिसकावून नेतील असा अर्थ मनामध्ये आलेला आहे. आणि मग गोरक्षनाथाची परीक्षा पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथांचं चित्त उद्भवलेलं आहे. त्या विटेसाठी मनामध्ये काहीच नव्हतं, पण आपण आज्ञान घ्यावं आणि गोरक्षनाथाची परीक्षा घ्यावी असा विचार मच्छिंद्रनाथांनी केला. आणि गोरक्षनाथाला विचारू लागले, हे गोरक्षा, अरे हे भयंकर असं वन दिसू लागलेलं आहे, याच्यामध्ये चोरा चिलटाची तर काही भीती नाही की? जसं अंधार भयंकर पडला गेलेला आहे तरी सुद्धा सूर्याला कधी भीती वाटत नाही, त्या पद्धतीनं मच्छिंद्रनाथांना भीती नाही. पण गोरक्षनाथाची परीक्षा घेण्यासाठी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला विचारू लागलेले आहेत. किंवा एखाद चिलट उडाळलेला आहे आणि चिलटानं उडी मारून मंद्राचळ पर्वताला भीती दाखवली, सापाच्या किंवा विंच्याच्या दंशानं गरुडाला भीती वाटेल का? मच्छिंद्रनाथ हे सर्वस्वी या ब्रह्मांडाला एका क्षणामध्ये आपलंसं करणारे, या ब्रह्मांडावरती सत्ता गाजवणारे. पण गोरक्षनाथाची परीक्षा पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथ म्हणू लागले की गोरक्षा, अरे बाबा इथं काही चोरा चिलटाची भीती आहे का असं म्हणून विचारलेलं आहे. मग त्यावेळेला गोरक्षनाथ उत्तर देऊ लागलेले की अशी कल्पना माझ्या गुरुच्या मनामध्ये का आलेली असावी. आणि मग त्याचा विचार गोरक्षनाथ करू लागलेले आहेत. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे वत्सा ऐक, बाळा ऐक, हे वन अतिशय कर्कश दिसू लागलेलं आहे. या अरण्यामध्ये काही भीती आहे का? या अरण्यामध्ये तस्कराचं चोराचं काय भय आहे का? आणि या वनामध्ये अतिशय दाट अशी झाडी आहे, सूर्याचं किरण सुद्धा खाली पडत नाही. अशा कर्कश वनामध्ये माझ्या मनामध्ये भय निर्माण झालेला आहे. आज मला भीती वाटू लागलेली आहे. तरी हे बाळा, तू ज्ञानवान आहेस हे गोरक्षा, या वनामधून आपण जात असताना चोराची काही भीती आहे का? असं मच्छिंद्रनाथांनी बोलल्यानंतर, विचारल्यानंतर गोरक्षनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की गुरुला चोरांची भीती का वाटू लागलेली आहे. त्या शब्दाचा अर्थ श्री गुरुच्या जवळ, या मच्छिंद्रनाथांच्या जवळ, माझ्या गुरुजवळ काहीतरी धन असलं पाहिजे. ज्या वेळेला धन जवळ असेल त्यावेळेलाच भीती वाटते. आणि मग तो म्हणू लागलेला आहे की आता या माझ्या गुरूंना कसं समजावावं आणि या गुरुच्या जवळ भीती कशाची आहे हे कसं ओळखावं. आणि मग
गुरुच्या जवळ काहीतरी धन असावं असा विचार केलेला आहे आणि मग शब्दांची भ्रांत निरसून दूर केलेली आहे. गोरक्षनाथ म्हणू लागलेले की आपण काही न बोललेलं बरं. गोरक्षनाथाने मौन धारण केलेलं आहे आणि पुढं वनामध्ये चालू लागले. जागोजागी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारू लागलेले आहेत, अरे गोरक्षा, पुढं भयानक वन दिसू लागलेलं आहे, तरी सांग ह्या वनामध्ये, बहुकर्कश वनामध्ये पावलाला काही चोराची भीती आहे का? चोराचं भय जर असलं तर मला सांग. पण गोरक्षनाथ मात्र काहीच उत्तर देत नाहीत, मौन धरलेलं आहे आणि पुढं जात आहेत. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्रांना नेण्यासाठी दशरथ महाराजांची स्तुती केली, पण दशरथ महाराज मात्र काहीच उत्तर देत नव्हते. प्रभू रामचंद्रांना यज्ञासाठी लावण्यासाठी दशरथ महाराज तयारच नव्हते. त्याच न्यायानं गोरक्षनाथांनी मौन धरलं आणि आपला जो मार्ग आहे तो मार्ग पुढे चालू लागलेले आहेत. आणि मग पुढं चालत असताना पाणी पाहिलेलं आहे आणि पाणी पाहिल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणू लागलेले आहेत की हे गोरक्षा, इथं पाणी आहे आणि मग तू आत्ता काय कर, माझी झोळी काखेमध्ये घाल आणि पुढं काहीचा अंतर पुढं चाल, मी सुद्धा लगेच प्रातर्विधी करून लगबगीनं तुझ्या पाठीमागून येईल. असं मच्छिंद्रनाथांनी म्हटल्याबरोबर अवश्य म्हणून गोरक्षनाथांनी सांगितलेलं आहे. खांद्यावरती मीननाथाला घेतलेला आहे आणि आपल्या गुरुची झोळी काखेमध्ये घातली आणि काखेमध्ये झोळी घातल्याच्या नंतर ती झोळी अतिशय जड लागू लागलेली आहे. त्याच्यामध्ये काहीतरी वजन आहे हे गोरक्षनाथांच्या लक्षात आलं. झोळीमध्ये हात घातला तर वस्तू लागलेली भली मोठी. मनामध्ये गोरक्षनाथ म्हणू लागलेले की गुरुला या झोळीमध्येच भीती वाटू लागली होती, गुरुचं भय या झोळीमध्येच आहे असा विचार केलेला आहे. खांद्यावरती मीननाथाला घेतलेला आहे. मच्छिंद्रनाथांना त्या पाण्याच्या जवळ सोडलं आणि पुढे गोरक्षनाथ जाऊ लागलेले आहेत. 100 पावलं पुढं गोरक्षनाथ चालून गेलेले आहेत आणि काखेमधल्या असलेली झोळी बाजूला काढलेली आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर अतिशय बावनकशी सोन्याची मोठी वीट त्यांना त्याच्यामध्ये दिसली. ती सोन्याची वीट पाहिलेली आहे आणि मग गोरक्षनाथ म्हणू लागले, माझे गुरु उग फुकट ह्याला भेले. आणि मग उंच असं गवत पाहिलेलं आहे आणि त्या अफाट गवतामध्ये ती सोन्याची वीट एका क्षणामध्ये फेकून दिली आणि त्या सोन्याच्या विटेच्या आकाराचा एक भला मोठा दगड, तेवढ्याच वजनाचा दगड गोरक्षनाथाने घेतला आणि झोळीत टाकला. पुन्हा झोळी आपल्या काखेमध्ये घातलेली आहे आणि मीननाथाला खांद्यावरती घेऊन लगबग करून पुढचा मार्ग धरून गोरक्षनाथ चालू लागले. सुपंत पंथ जो आहे तो तातडीनं मार्गक्रमण करू लागली. 1 कोस अंतरावरती गोरक्षनाथ गेलेले आहेत. त्यावेळेला प्रातर्विधी उरकून मच्छिंद्रनाथ हे मागून तातडीनं जाऊ लागले. पुढं गोरक्षनाथ गेलेले आहेत, पाठीमागून मच्छिंद्रनाथ आलेले आहेत. पण गोरक्षनाथ काही मच्छिंद्रनाथांना सापडत नाहीत. पण नेटानं भाव धरून मार्गक्रमण करू लागले. आणि मग त्याच वेळेला संत समागमी संगतीनं सर्वांच्या बरोबर चालत असताना आणि सर्वांनाच लघुशंकेसाठी जावं लागतं, थांबावं लागतं आणि तशा पद्धतीनं
मग गमन करत असताना पुढं जात असताना 1.5 कोस 1.5 योजन म्हणजे जवळजवळ 6 कोस अंतर चालून गेल्याच्या नंतर मग मात्र अंतःकरणाची खून जाणली गेलेली आहे. एक प्रचंड मोठं झाड पाहिलेलं आहे आणि गोरक्षनाथ म्हणू लागले की या झाडाच्या खाली आपण सावलीला बसावं, आपल्या गुरुवर्यांना येऊ द्यावं असा विचार मनामध्ये केलेला आहे. आणि त्या उंबराच्या झाडाखाली वामतीर्थ हे गोरक्षनाथांनी पाहिलं. मग काखेतून झोळी बाहेर काढलेली आहे आणि खांद्यावरच्या मीननाथाला खाली उतरलं आणि पोखरणीमध्ये ते उतरले गेलेले आहेत. पोखरणीमधलं स्नान केलेलं आहे, अंगाला भस्म लावलं आणि त्याच्यानंतर सर्व नेम सारून मीननाथालाही स्नान घातलेलं आहे. त्याच वेळेला पाठीमागून मच्छिंद्रनाथ अतिशय तातडीनं आले. स्नान उरकलेलं आहे, सर्व नित्यकर्म सारलेलं आहे आणि सगळा नित्यनेम झाल्याच्या नंतर विश्रांतीसाठी बसले. बसल्या बसल्या पुन्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला विचारू लागले, बारे गोरक्षनाथा, अतिशय कर्कश असं अरण्य इथपर्यंत होतं, आपल्याला भयानक अशा अरण्यामधून यावं लागलं, पुढं सुद्धा असंच वन असेल का? तेव्हा गोरक्षनाथ म्हणू लागले, हे गुरुवर्या, हे गुरुराया, याहून पुढं जास्त काय असेल हे माहीत नाही. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले की त्या वनामध्ये काही भय आहे का, काही भीती आहे का? गोरक्षनाथ म्हणू लागलेले की हे महाराज, जे जड होतं त्याचा डर संपला गेलेला आहे. जड होत ते निघून गेलं. होता जड तो होता पर असं म्हटलेलं आहे. आणि ते जड जे होतं आणि जे डर होतं, जी भीती होती ती मागच राहून गेलं. आता डरही नाही आणि भयही नाही आणि जडही नाही. आता आपण काही न वाचेन स्वस्थ असावं, मार्गामध्ये चालत राहावं. आता जडही नाही आणि डरही नाही. तरी आता कृपादेही आपल्यापाशी भिण्याचं काही कारण नाही, कारण आपल्याजवळ जडच नाही. तर मग या वनामध्ये भिण्याचं कारण काय आहे? याच्यानंतर मच्छिंद्रनाथ बोलू लागले, आपल्याजवळ जड आहे, पुष्कळ धन आहे. या भस्मझोळीमध्ये बाजारामधले अमूल्य किमतीचं 52 कशी सोन्याची वीट स्त्रीराज्यातून आणलेली आहे, म्हणून त्याचं भय आहे. या वनामध्ये काही भय आहे का असं विचारतो आहे. त्यावेळेला मग जे अशाश्वत आहे ते अशाश्वत सगळं संपलं गेलेलं आहे. जड गेलं आणि जड गेल्यामुळं डर गेला, भीती गेली असं गोरक्षनाथांनी म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की जी बाजारातली 52 कशी सोन्याची वीट होती ती ह्यानं टाकून दिली की काय, असा विचार मनामध्ये आणलेला आहे. आणि मच्छिंद्रनाथ ती वीट पाहण्यासाठी तळमळ करू लागलेले आहेत. गोरक्षनाथाचा हात मच्छिंद्रनाथांनी धरलेला आहे आणि पर्वतावरती नेऊ लागलेले आहेत. तो महापर्वत गर्भगिरी वरती चढत असताना त्या पर्वतावरती लघुशंका केलेली आहे. पर्वताच्या माथ्यावरती गोरक्षनाथांनी मौन धरलं. मग 2 घटिका स्वस्तिक्षेम अशा गेलेल्या आहेत, तिथं विश्रांती केलेली आहे. आणि याच्यानंतर परीक्षा घेण्यासाठी मार्गक्रमण करू लागले. ज्याने त्याने वस्त्रभूषण अंगामध्ये परिधान केलेले आहेत, आपापल्या झोळ्या काखेमध्ये घेतलेले आहेत आणि पुढं जाऊ लागले. त्यावेळेला मच्छिंद्रनाथांनी आपली जी झोळी आहे ती झोळी घेतलेली आहे आणि ती उघडून पाहिली. त्यांना काय दिसलं
तर सोन्याच्या वीट त्या झोळीमध्ये नसून एक दगड आहे. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, जमिनीवरती अंग टाकून दिलेलं आहे. आहा आहा म्हणून रडू लागले, माझी सोन्याची वीट कोठे गेली. मच्छिंद्रनाथ रागानं बोलू लागलेले आहेत, हे गोरक्षा, तू माझं हे धन तुला काय ओझ झालेलं होतं आणि त्याचं काय झालं, काय केलं, आत्ता काय करू, कोठे हा सोन्याच्या विटेला मी शोधू. प्रयत्न करून यत्न करून हे शरीर वेचून ती सोन्याची वीट मी आणलेली होती, या शरीराला झिजवलेलं होतं, तरी हा थोर असा अनर्थ झाला. हे भगवंता, तू असं काय केलं, माझ्या हाताचं सगळं वित्त, हे जे सगळे धन संपत्ती माझ्या हातून गेली, तरी हा देव क्षोभ झालेला आहे, असं मच्छिंद्रनाथ म्हणू लागले. आणि म्हणून इकडं तिकडं दडदडा धावू लागले, पुन्हा मागं वळून पाहू लागले, जमिनीला चापसू लागले, जमीन उकरू लागले आणि म्हणू लागले, माझी सोन्याची वीट कुठे आहे. अशा अपार चेष्टा करू लागले. जमिनीवरती मच्छिंद्रनाथ अंग टाकू लागलेलेत, गडबळा लोळू लागलेलेत, हुंदके देऊन रडू लागले आणि हातानं कपाळ बडवून घेऊ लागले, कपाळावरती हाणून घेऊ लागले. पुन्हा पुन्हा जमीन उकरू लागलेलेत, इकडं तिकडं दगड चापसू लागलेलेत आणि कपाळावरती हात ठेवून मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, माझं कर्म बुडालं गेलेलं आहे, असं म्हणून आक्रोश करू लागले. दीर्घ स्वरानं हंबरडा फोडू लागलेलेत, आता जीवच सोडतो, असं कसं देवानं केलं. आणि मग भूतासारखं इकडं तिकडं पळू लागलेलेत, माझी सोन्याची वीट काय झाली, माझं धन कुठं गेलं. आणि म्हणून पुन्हा जमिनीला उकरू लागले, इथं कुणी पुरलंय का, इथं माझी सोन्याची वीट सापडेल का. गोरक्षाच्या जवळ येऊन म्हणू लागले, तू माझं जे धन जर देणार नसशील तर तू कोणाचा कोण येऊन माझ्या पाळतीनं राहिला आणि माझं धन हडप केलं, तू कोण आहेस, असं अनोळखीनं बोलू लागले. त्यावेळेला गोरक्षनाथ दचकले गेलेले आहेत आणि मग मच्छिंद्रनाथाचा हात धरलेला आहे, पर्वतावरती नेलं आणि तो महान असा पर्वत गर्भगिरी त्या पर्वतावरती चढलेले आहेत. पर्वतावरती चढत असताना त्याच्यावरती लघुशंका केली आणि पर्वताच्या माथ्यावरती गोरक्षनाथ गेलेले आहेत. सिद्धी योग मंत्राचा जप केला आणि त्या मंत्रामुळं योगी करून अख्खा पर्वत शुद्ध सोन्याचा, 52 कशी सोन्याचा पर्वत करून टाकला. आणि मग श्री गुरूंना नमन केलं, म्हणू लागले, हे गुरुवर्या, सोन्याच्या विटेसाठी तुम्ही दुःख कशाला करता, हा पर्वतच सोन्याचा केला, जेवढं पाहिजे तेवढं सोनं तुम्ही घ्या. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि म्हणू लागले, हे गोरक्षा, धन्य धन्य तू आहेस, धन्य धन्य तू माझा सत्शिष्य आहेस. गोरक्षनाथ म्हणू लागले, हे गुरुनाथा, जेवढं लागल तेवढं सोनं घ्या. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत, हे गोरक्षा, तू परीस आहे. अरे, लोखंडाला लावल्याबरोबर सोनं करणारा परीस जर जवळ असला तर मग सोन्याला कोण विचारेल. तसा परीस मला हे पाडसा तू लाभलेला आहेस. मग हृदयाच्या ठिकाणी गोरक्षनाथाला धरलं आणि म्हणू लागले, तू धन्य असा माझा शिष्य आहेस, सर्व सिद्धीचं माहेर तू आहेस आणि सर्व सिद्धीचं माहेरयुक्त होऊन तू या जगामध्ये वावरतो आहेस.
आणि परीस टाकून मी या सोन्याला काय करू? तूच माझा परिसासारखा आहेस. निधान सोडावं धनाचा साठा सोडावा आणि म्हणले एक अडक्या पैशासाठी इकडं तिकडं फिरावं. हातामध्ये राजहंस आलेला आहे आणि राजहंसाला सोडायचं आणि कावळ्यालाच कावटाळायचं. कामधेनू घराला आली आणि घरी कामधेनू असताना ताक मागत हिंडायची काय गरज आहे? दैवानं धनसंपत्ती हातामध्ये प्राप्त झाल्यानंतर धनाच्या युक्ती प्रयुक्ती शोधण्याचं काय कारण आहे? चिंतामणी वस्तीला आल्यानंतर चिंता करायची काय गरज आहे? तसं हे बालका, तुझा अर्थ मला कळला गेलेला आहे, तरी आत्ता सोन्याची मला गरज काय आहे? असं मच्छिंद्रनाथांनी बोलल्यानंतर गोरक्षनाथ विचारू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, हे महाराज, आजपर्यंत सोन्याची वीट झोळीमध्ये का वागवली? ती वीट झोळीमध्ये वागवण्याचं कारण काय होतं? तुमच्या मनामध्ये काय कामना होती, काय इच्छा होती, ती मला दृश्यमान करा. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत, हे गोरक्षनाथा, माझ्या हृदयाची एक भूक होती की आपल्या देशामध्ये जावं, ती सोन्याची वीट बाजारामध्ये मोडावी आणि पुष्कळ साधुसंतांची पूजा करावी, पुष्कळ साधुसंतांना भोजन घालावं. आणि म्हणून ती जी सोन्याची वीट आहे त्या विटेला मोडून बाजारातून अन्न आणावं, अपार संत जनांचा मेळा जमवावा आणि भंडारा करावा, असं माझ्या मनामध्ये आलेलं होतं. एवढा अर्थ माझ्या मनामध्ये होता आणि म्हणून ती सोन्याची वीट मी माझ्या झोळीमध्ये आणलेली होती. यानंतर गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, हे गुरुवर्या, तुमची ही इच्छा मी पूर्ण करीन. आणि मग पर्वतावरची मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि मीननाथ पर्वतावरून खाली उतरलेले आहेत आणि गंधर्व अस्त्राचा जप गोरक्षनाथांनी केलेला आहे, भस्म आकाशामध्ये फेटलेला आहे. त्याच वेळेला या पृथ्वी तलावरती चित्रसेन उतरलेला आहे. श्रीनाथांना त्यानं नमन केलं, हात जोडून उभा राहिलेला आहे आणि म्हणू लागला, हे महाराजा, काय आज्ञा आहे? काय मी आपलं कार्य करावं? त्यावेळेला गंधर्वनाथांना सांगू लागलेले आहेत की तू सगळ्या गंधर्वांना इथं बोलव, या पृथ्वी तलावरती आण आणि सगळ्यांचा एक मेळा कर. नाना वैरागी, संन्यासी, जपी, तपी, संत, योगी या सगळ्यांना तू इथं बोलवून आणावं आणि अन्नदानाचा उत्साह करावा. देव आहेत, गंधर्व आहेत, गण आहेत, देवदानव किन्नरा सहित सर्वांना इथं आणून जमा करून आनंदाचा उत्सव करावा, असं चित्रसेनाला सांगितलं. मग चित्रसेनानं गंधर्वांना बोलावलेलं आहे. 100 गंधर्व पृथ्वी तलावरती त्याच वेळेला प्रगट झाले. त्या सर्व गंधर्वांनी चित्रसेनाला नमन केलेलं आहे. चित्रसेन गंधर्वांना सर्व वर्तमान सांगू लागलेलं आहे. 10 दिशेला पाठवून दिलं आणि जे ज्ञानवंत, जपी, तपी, योगशीळ गुप्त रूपानं राहिले होते, नवनाथादी ऋषी मंडळ सगळ्यांना बोलावलेलं आहे. शुक महाराज आले, दत्त महाराज आलेले आहेत, याज्ञवल्के आलेले आहेत, वशिष्ठ आले, वामदेव आले, कपिल आलेले आहेत, कपिल मुनी आले, व्यास महाराज आले, पराशर ऋषी आले, नारद ऋषी आले आणि वाल्मिक ऋषी या सर्वांना गंधर्वांनी बोलावलेलं आहे. 88,000 ऋषीवर आलेले आहेत. स्वर्गाहून देव किन्नर उतरलेले आहेत, गंधर्व आलेले आहेत, वसु लोक आलेले आहेत, तपोलोक आलेले आहेत. त्याच्यामध्ये अष्टवसू सहित उपरीचर वसू विमान व्यक्त होऊन आलेले आहेत. मच्छिंद्रनाथांना पाहिलं आणि उपरीचर वसूंनी किलोत्तळेचा सर्व वृत्तांत सांगितला की हे मच्छिंद्रनाथा, तुम्ही स्त्री देश सोडून आल्यानंतर सिंहलद्वीपाच्या ठिकाणी मी गेलो आणि त्या मैनांकिनीला तुझ्या वियोगेकोरून दुःख करीत असलेली पाहिली. तिचं क्षीण शरीर झालेलं होतं.
तरी आता तुला ईश्वर सत्तेनं पुन्हा मच्छिंद्रनाथाला भेटवीन असा योगक्षोम केला आणि मी तिचा उद्धार केला, स्वर्गाला घेऊन गेलो. आपण तिघजण हे मच्छिंद्रनाथा, गोरक्षनाथा आणि मीननाथा आपण तिघजण सुखी आहात का असं उपरिचर वसूंनी विचारलं. मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, हे पिताश्री, तुमच्या कृपेची दृष्टी आमच्यावरती असताना पावलोपावली आम्हाला सुखाला काय कमी आहे असं दोघांचं बोलणं होत असताना त्याच वेळेला देवांच्या सहित इंद्र आलेला आहे, ब्रह्मदेव आले, विष्णू भगवंत आले, महादेव आले, सर्व एक मेळा झालेला आहे. श्रीनाथांना सगळेजण भेटलेले आहेत आणि जागोजागी सर्वजण विराजमान झाले. आणि इकडं गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना बोलावलेलं आहे. सर्व समुदायापरित असा मिळालेला आहे असं सांगू लागले. तरी तुमची जी सोन्याची विठी होती ती आता आणून देतो, तेवढ्यामध्ये सर्व हा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण करावा असं म्हणू लागले. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणू लागले, त्या सोन्याच्या विठेला मी काय करू? तुझ्यासारखा शिष्य वर्ग असताना मला चिंता करण्याची काय गरज आहे असं मच्छिंद्रनाथांनी बोलल्यानंतर गोरक्षनाथ हे गदगदा हसू लागलेले आहेत. म्हणू लागले, महाराजा प्रतापवंता, तुम्ही अशा शिष्याची निर्मिती करणारे आहात असं बोलून गुरूंच्या पायावरती माथा ठेवलेला आहे. आणि मग हे गुरुवर्या आपण स्वस्थ राहावं असं म्हणू लागलेले आहेत. अष्टसिद्धी, अणिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्या आणि महिमा, ईशित्व, वशित्व आणि 8वी प्रतिमा या सर्व सिद्धींना पाचारण केलेलं आहे. 8 सिद्धी आलेल्या आहेत. येऊन गोरक्षनाथांना अष्टमहासिद्धींनी नमन केलं आणि म्हणू लागल्या की हे महाराजा, आमच्यासाठी काय आज्ञा आहे, काय इच्छा तुमच्या मनामध्ये आहे? तेव्हा गोरक्षनाथ म्हणू लागलेले आहेत, हे प्रिय भामिनी, तुम्ही या सर्व मंडळींना तृप्त करावं, षड्रस अन्न आणावं, निर्माण करावं आणि सगळ्यांचं मन संतुष्ट करावं. मग त्या सर्व सिद्धी अवश्य म्हणू लागलेले आहेत. आणि आपापली बुद्धी वेचून त्यांनी पर्वता एवढं अन्न, षड्रस पक्वान्न निर्माण केले. अशा पद्धतीने सिद्धीने आपलं काम पूर्ण केलं. याच्यानंतर सडा संमार्जन केलेलं आहे. त्याच्यासाठी 60व्या आलेल्या आहेत, 7 सटव्या आलेल्या आहेत. त्या 7 सटव्यांनी पृथ्वी पवित्र केली. तिथं सर्व सडा संमार्जन करून स्वच्छता केलेली आहे. आणि त्या 7 सटव्या कोणत्या, त्यांची नावं, त्यांच्याकडं काय काम ब्रह्मदेवानं दिलेलं आहे, ती त्यांची उत्पत्ती स्थानची जन्मकाळा त्यांनी लक्ष करून विधी अक्षर, ब्रह्मदेवाची अक्षर जिथं जन्म होईल त्याच्या कपाळावरती जाऊन वाचून पाहावी, हे 60व्यांचं काम असतं. आणि म्हणून ह्या 7 सटव्या मानवाला आणि असुर प्रदेशामध्ये रान सटवी, वनचरांना, प्राणी जे आहेत त्या प्राण्यांच्यासाठी जाते. बैल असो, घोडा असो किंवा गावचे पशु असो, जनावरं असो, ती घोडसटवी जी आहे तिच्याकडं ते काम होतं. वासत सटवी जे आहे ते पक्षीकुळासाठी. त्याच्यानंतर अंबुदा सटवी जे आहे पाण्यामध्ये जन्म घेणारे जे प्राणी आहेत त्यांच्या भविष्यमाथा जे आहे ते लिहिण्यासाठी. सबुदा सटवी जी आहे ती सुद्धा पाण्यामध्ये जाते. अशा पद्धतीनं 60व्यांना काम हे ब्रह्मदेवानं लावले गेलेलं आहे. अशा 7 ह्या सेविका ज्या आहेत त्या सडा संमार्जन करू लागलेल्या आहेत. आनंद होऊ लागलेला आहे. त्यावेळेला जलदेवता तिथं आलेल्या आहेत. कुमारी, धनदा, नंदा, विमला, लक्ष्मी, विख्याता, ज्ञानमंगळा आणि 9वी समर्थ देवता बाळा, ह्या 9ही तिथं वाढण्यासाठी आलेले आहेत. गंधर्वांना पाचारण केलेलं आहे.
अष्टवसूंनी सगळ्यांना काही कमी जास्त पडते का हे पाहावं. चौकीदार म्हणून भैरवानं 8 दिशांचं रक्षण करावं. उपरीचर वसूंनी स्वतः आणि जातीनं लक्ष द्यावं. सगळ्यांना उपरीचर वसूंनी स्वतःच्या हातानं दक्षिणा द्यावी. मच्छिंद्रनाथांनी सगळ्यांना प्रदक्षिणा घालावी. चित्रसेन गंधर्वपती आहे, त्यानं पानाचे विडे करून द्यावे आणि जे तीर्थ आहे ते गंगा भगीरथी ते पाणी सर्वांना वाढावं. अशा पद्धतीनं 1800 तीर्थ तिथं आलेली आहेत आणि मग ती सर्व 1800 तीर्थ तिथं पाणी देऊ लागलेली आहेत. उष्टीपात्र ती उचलू लागलेली आहेत. महानुभाव उमापती महादेव हे अतिशय आदरानं पंक्तीला बसलेले आहेत. अप्सरा किन्नर गायन करू लागलेले आहेत. नारद तिथं आलेले आहेत. नारायण नारायण म्हणून विणा वाजवू लागलेले आहेत. असा सर्वांना कामं निमवून घेतलेली आहेत. सगळं कार्य उत्तम पार पाडू लागलेलं आहे. आनंदोत्सव होऊ लागलेला आहे आणि सर्वांचं मन हेलावून जाऊ लागलं. अशी आनंद स्थिती झालेली आहे. पण त्याच वेळेला गोरक्षनाथाच्या मनामध्ये गहिनीनाथाची आठवण झालेली आहे. आणि मग मच्छिंद्रनाथांच्या जवळ आलेले आहेत आणि गोरक्षनाथ बोलू लागलेले आहेत. हे महाराजा गुरुवर्या, सगळे प्राणी मित्र आले, सगळेजण आले, पण मातीच्या पुतळ्यापासून चिखलाच्या पुतळ्यापासून निर्माण झालेला गहिनीनाथ त्या माझ्या शिष्याला इथं आणावं असं वाटतं आहे. माझ्या शिष्यासाठी त्या गहिनीनाथासाठी माझं मन हे अतिशय आतुर झालेलं आहे. असं प्रेमाचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले की गंधर्वाला पाठवून त्या मधु ब्राह्मणाच्या बायको सहित मधु ब्राह्मणासहित त्या गहिनीनाथ बाळाला घेऊन यावं. आणि मग चित्रसेनाला वृत्तांत सांगितलेला आहे. मधु ब्राह्मणाला पत्र लिहून दिलेलं आहे. सुलोचन नावाचा गंधर्व कनकगिरीला पाठवलेला आहे. गंधर्व कनकगिरी गावामध्ये गेलेला आहे. मधु विप्राला भेटलेला आहे आणि मग सगळी आनंदाच्या व्रताची बातमी सांगितली. मग ते पत्र हातामध्ये दिलेलं आहे. त्या ब्राह्मणानं ते पत्र वाचून बघितलं आणि मग माझ्यासाठी आणि या गुरूंना माझं ध्यान झालं. बाळासह सगळा परिवार त्या मधु ब्राह्मणानं सर्व निघालेले आहेत. मुक्काम करीत आणि येऊन पोचले. 7 वर्षाचे गहिनीनाथ आल्याबरोबर मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी त्याला मांडीवरती घेतलं, प्रेमानं चुंबन घेतलं, अतिशय प्रेमानं लालन पालन केलेलं आहे. म्हणू लागलेले हा अवतारी करभंजन नारायण आहे. गैबी जन्मला म्हणून गहिनीनाथ असं याचं नाव ठेवलेलं आहे. आणि मग अपार स्नेहाचा प्रेमाचा अवसर आहे. आणि त्याच्यानंतर महादेवांना बोलू लागलेले की आमच्यासाठी पुढे हा जो अवतार आहे हा अवतारी पुरुष आहे. आणि मग त्याच्यानंतर अवताराची जी नेमस्ती आहे ती सर्व सांगितली गेलेली आहे. आणि याचं नाव गहिनीनाथ आहे असं सांगितलं. त्याला सर्व विद्या अभ्यासून सर्व विद्येमधला अधिकारी करावा. मी याला अनुग्रह देईन पुढच्या अवतारामध्ये असं महादेवाने सांगितलं. असे महादेवाने त्याला सांगितलं. मग गोरक्षनाथाला प्रत्यक्ष गहिनीनाथाला अनुग्रह देण्यासाठी सांगितलं. गोरक्षनाथाने लगेच गहिनीनाथांना अनुग्रह दिला.
सर्व देवांच्या साक्षीसहित गोरक्षनाथांनी गहिनीनाथाच्या डोक्यावरती हात ठेवला. गहिनीनाथाला ब्रह्मपरायण केलं. अनुग्रहाचा उत्साह झालेला आहे. आणि मग 1 महिना असा आनंदाचा उत्सव चालला गेलेला आहे. कुबेराला बोलावलेला आहे आणि गोरक्षनाथ सांगू लागलेले आहेत की हे कुबेर महाराज, आपण हा जो सोन्याचा पर्वत आहे हा आपण आता घेऊन जावा, सर्व मंडळीचा गौरव करावा आणि स्वस्थानाला पाठवून द्यावं. मग कुबेर बोलू लागलेला आहे की हे धन असंच इथं असू द्या, मी माझ्या इच्छेप्रमाणे लागेन तसं घेऊन जाईन आणि आपणा सर्वांना भूषणं देईन. मग अपार दिंड्याची वस्त्र आणली गेलेले आहेत, गाठोडे आणलेले आहेत आणि ती सर्व वस्त्र वाटलेली आहेत. द्रव्य याचक जणांना दिलेलं आहे. सगळ्यांचं मन प्रसन्न केलं, सगळ्यांना मान दिलेला आहे. सगळेजण आपल्या स्वस्थानाला निघून गेले. पण मच्छिंद्रनाथ मात्र गहिनीनाथाला अभ्यास देऊ लागलेले आहेत. याच्यानंतर उपरीचर वसू मच्छिंद्रनाथाचे पिता तेही स्वस्थानाला निघून गेले. त्यांच्याबरोबर मीननाथ जो आहे त्या मीननाथाला सिंहलद्वीपाच्या ठिकाणी पाठवलं. उपरीचर वसूने मीननाथ किलोत्तळेच्या हातामध्ये दिलेला आहे. मच्छिंद्रनाथाचा सगळा वृत्तांत तिला सांगितला. किलोत्तळेनं असं ऐकलेलं आहे, डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत आता मच्छिंद्रनाथ आणि माझी भेट कशी होईल. याच्यानंतर उपरीचर वसू म्हणू लागलेले आहेत, हे शुभाननी, तू काही सुद्धा चिंता करू नको, एक वेळ मच्छिंद्रनाथांना आणून तुझ्या दृष्टीला पाडीन, तुमची दोघांची भेट घालीन. अशा पद्धतीनं उपरीचर वसूंनी सांगितलं. उपरीचर वसू स्वस्थानाला निघून गेले. इकडं किलोत्तळा कळवळून मीननाथाला प्रेमानं चुंबन घेऊ लागलेली आहे. म्हणू लागले, बाळा, माझी खंती होती की तुला सोडून नाथांच्या स्वादी करून मी आले होते. असं बोलून मीननाथाचं वारंवार चुंबन घेऊ लागले. इकडं गर्भाद्रीमध्ये गहिनीनाथाला मच्छिंद्रनाथ अभ्यास देऊ लागलेले आहेत. त्यावेळेस तिथं महादेव गर्भगिरीमध्ये राहिलेले होते. अदृश्य असं जे अस्त्र आहे ते तिथं प्रेरून कुबेर स्वस्थानाला निघून गेला आणि मग तो जो सोन्याचा पर्वत आहे तो सगळा झाकला गेला. पण तोच गर्भाद्री पर्वत, त्याच गर्भाद्री पर्वतावरती महादेव तिथं वस्तीला राहिले. ते अद्यापपर्यंतही त्याच स्थानामध्ये त्यांना म्हातार देव असं म्हटलं जातं. त्याच्याच पश्चिम दिशेला कानिपनाथ शिष्य कटकासहित राहिले आणि त्याच गावाला मडी असं म्हटलं जातं. त्याच्या दक्षिण पर्वतामध्ये मच्छिंद्रनाथ राहिले. त्याच्याहून पूर्वेला महापर्वत आहे तिथं जालिंदरनाथ राहिले आणि त्या पर्वताच्या पैल देशामध्ये नागनाथ हे वडवाळ गावामध्ये आणि रेवणसिद्ध हे वीट नावाच्या गावामध्ये राहिले. वामतीर्थ गर्भाद्री पर्वतावरती आहे तिथं गोरक्षनाथ राहिले. सेवेला शिष्य 7 ठेवले आणि त्यांनी गहिनीनाथाला विद्या सांगितली. 1 वर्ष अभ्यास गहिनीनाथांचा घेतलेला आहे. सर्व विद्येचं सामर्थ्य त्यांच्या देहामध्ये आलं आणि म्हणून कोणती मधु ब्राह्मण ते गहिनीनाथाला ठेवून जालिंदरनाथाच्या समीप वस्तीसाठी निघून गेले. अशा पद्धतीनं गहिनीनाथ त्यांना अभ्यास शिकवला गेलेला आहे आणि मग गोरक्षनाथांनी त्याची बोळवण केली आणि त्या ब्राह्मणाच्या जवळ पाठवलं. त्याच्यानंतर त्या वस्तीला पुष्कळ दिवस झाले. 110 वर्षात सर्व नाथांनी समाध्या घेतल्या पण
यवन धर्म पुढं त्यांच्यापासून धोका होऊ नये म्हणून कबरी व्यक्त असे आश्रम झाले. पुढं औरंगजेबानं ते पाहिलं आणि लोकांना विचारू लागला, ह्या कोणाच्या कबरी आहेत? ते म्हणू लागले, तुझ्या पूर्वजांच्या निश्चितपणानं आहेत. मढीत कान्हाबा पर्वती मच्छिंद्र आणि हे आवडतं स्थान आहे. त्याच्याहून पूर्वेला जालिंदरनाथ त्यांची कबर आहे. त्याहून खालती बल्ली म्हणजे गहिनीनाथ आहेत. मग ते ऐकून त्यानं त्यांची नावं बदलली. जालिंदरनाथांचं जानपीर ठेवलं, गहिनीनाथाचं गैबीपीर ठेवलं आणि जे पुजारी होते ते पुजारी बदलले आणि यवन पुजारी तिथं ठेवली. मच्छिंद्रनाथ आणि कानिपनाथांचं नाव बदलून मायबा आणि कानोबा ठेवून यवनाचे पुजारी तिथं ठेवले. कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य बागशर नाव ठेवलं आणि म्हणून यवनासाठी असं विपरीत केलं गेलं. पण समाधी बघितल्या तर कबरीसारख्या आणि म्हणून त्याला त्याचा भास झाला की हे कोणीतरी यवन कुळीतले असतील, हे मुसलमान असतील कोणीतरी, असं त्याच्या मनाला वाटलं आणि म्हणून त्यानं हे सगळं कृत्य केलं. याच्यानंतर श्रोते असं म्हणतील, ती कबरयुक्त नाथ कशामुळं झाले? तर ते अंतरसाक्षनाथ होते, भविष्य जाणणारे होते. पुढे यवनराजे होतील आणि ते हिंदू देवतांचा छळ करतील म्हणून त्यांनी स्वतःच्या कबरी बांधल्या, कबरी केल्या. अशा पद्धतीनं हे कथन आणि म्हणून अशी दैदिप्यमान कथा मध्येच आली. नाथांनी आपापलं ठिकाण योजलेलं आहे आणि जागोजागी नाथ राहिले. गोरक्षनाथांनी 60व्यांना रक्षण ठेवलं आणि गोरक्षनाथ तीर्थयात्रेला निघाले. त्या 60व्या तिथं अद्यापपर्यंत राहून या समाध्यांचं रक्षण करतात. याच्यानंतर पुढे गोरक्षनाथ भर्तरीनाथांना जाऊन भेटतील. ती कथा रसभरीत अशी श्रोत्यांनी स्वीकारावी. नरहरिवंशी धोंडीकुमार कवी मालू संतांचे किंकर आहेत, तीच कथा सांगतील. भर्तरीचं आख्यान जे आहे ते इथून पुढच्या 24व्या अध्यायापासून सुरू होईल. स्वस्ती श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्यकेम्यागार सदा परिसोत भाविक चतुर 23वाध्याय बोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय.